दुनियातले सगळे बिझनेसमॅन जेवढे एंटरप्रेन्योर आहेत ना, इलॉन मस्कपासून तर अभिलाष गोजेपर्यंत, हे सगळे आर्टिस्ट आहेत कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये. यांनी एक स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करतात. त्या माणसानं बघितलं आहे चंद्रावर सोसायटी बनवायचं, आणि मी बघतोय की अफोर्डेबल जेवण प्रोव्हाइड करायचं. दॅट्स इट. मी अभिलाष गोजे, खाना एनिवेअर प्रायव्हेट लिमिटेड डिजिमेस ह्या स्टार्टअपचा फाउंडर. मी गेल्या 2 आठवड्यांपासनं टॅलेंट ट्रीचा इव्हेंट अटेंड करतो आहे, आणि खूप छान आर्टिस्ट त्यांचा टॅलेंट इथे येऊन शो करत आहेत. कविता, शायऱ्या, रॅप, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या अशा. मी आत्तापर्यंत ऑडियन्स म्हणूनच तिथं बसून होतो. मला असं वाटलं की काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे आपणही. ठीक आहे, मागच्या 5-6 वर्षांपासनं ह्या बिझनेस फील्डमध्ये, एंटरप्रेन्योरियल सेक्टरमध्ये मी काम करतो आहे, आणि खूप सगळ्या गोष्टी बघितल्यात. स्पेशली मराठवाड्यात काम करतो आहे. मी प्रॉपर विदर्भातला आहे, आणि 0पासनं सुरू केलं आहे. म्हणजे मी जेव्हा पुढं तुम्हाला सांगेल की आम्ही सुरू कुठून झालं आहे, तेव्हा लक्षात येईल की आपण सारखेच आहोत, आपण सेम आहोत, आपण एकाच बॅकग्राऊंडवरून पुढं प्रवास सुरू आहे आपला सर्वांचा. ही जी त्याच्यात एक गोष्ट लक्षात आली मला, की जनरली आपण जे काही आर्टिस्ट लोक आहेत, ठीक आहे, तुम्ही खूप छान कविता करतायत, तुम्ही खूप छान शायऱ्या लिहित आहेत, पण एक गोष्ट मिस होती आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. लाईक हे जे टॅलेंट आहे तुमचं, एक सिम्पलचा वे आपल्याकडे अवेलेबल आहे की तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडियावर जाऊन पोस्ट करा. मग ज्यांना जेवढं बघायचं, जसं बघायचं तेवढं बघतील आणि लोक पुढं जातील. पण ना, फक्त आर्टिस्ट असून किंवा फक्त टॅलेंट असून तुमचं पोट भरलं जाऊ नाही शकत, ह्या मताचा मी आहे. त्याच्यामुळं हे पुढचं जितकं ही कन्व्हर्सेशन आहे, हे थोडंसं काय म्हणतात त्याला, कॅपिटलिस्ट माइंडसेटनं बोललं जातं आहे असं वाटू शकतं, आणि कदाचित मी तोच विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आलो आहे. माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मी आत्ताच थोड्या दिवसापूर्वी चेंज केलं आहे की कॅपिटलिस्ट ॲट माइंड अँड सोशलिस्ट ॲट हार्ट. सो आत्ता रिसेंटली थोड्या दिवसांपूर्वी मी एका इव्हेंटमध्ये होतो मुंबईला. तिथं नारायण मूर्ती आलेले, आणि त्यांच्या स्पीचमध्ये एक तो सेगमेंट होता की सध्या भारताला ह्या माइंडसेटचे, म्हणजे ज्यांच्याकडं कॅपिटलिस्ट माइंडसेट आहे, पैसे कसे कमवायचे, बिझनेस कसे बिल्ड करायचे स्क्रॅचपासून असो, किंवा नवीन नवीन सेगमेंट कशा आणायचे, ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे. काम करणं याच्याशिवाय पर्याय नाही आहे आपल्याकडं. पण सोबतच आपण जर सोशलिस्ट असू, आपल्या हार्टमध्ये, आपल्या हृदयात ती एक भावना असेल की आपल्याला कोणासाठी काहीतरी करायचं आहे, तर आपली प्रोग्रेस जेवढ्या स्पीडनं होती आहे त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल वेनं जाऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही लाख रुपये कमवत आहेत आणि तुम्हाला जगण्यासाठी फक्त 1000 रुपये लागतात, तर जे काही वरचे 99,000 आहे ते जर तुम्ही 99 लोकांसाठी वापरले और त्यांना मदत केली, तर कदाचित ते मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी मदत होते. तर नारायण मूर्ती त्यांचं लाईक चॅरिटी, किती सगळं काम करतं, त्यांच्या कंपनी थ्रू होतं, किती सगळ्या गोष्टी सुरू आहेत तुम्हाला माहितीच आहेत. सो बिझनेस फील्डमध्ये, एंटरप्रेन्योरशिपमध्ये रतन टाटा आणि नारायण मूर्ती हे 2 लोकांना मी खूपच फॉलो करतो. खूप याच्यातून त्यांचे थॉट्स, आणि नेहमी कधीही थोडंसं कमी जास्त फील झालं, असं वाटलं की आपण बरोबर काही करत नाही आहे, त्यावेळेस ह्या लोकांना वाचतो. फॉर्च्युनेटली ह्या दोघांनाही समोरासमोर भेटण्याची, त्यांना ऐकण्याची संधी मला मिळाली. मी त्याच्यासाठी खरंच स्वतःला खूपच फॉर्च्युनेट समजतो आहे. सो कमिंग टू द टॉपिक, आर्टिस्ट म्हटलं की आता काय होतं ना, एक जस्ट सिम्पलचं आपण काही बेसिक फंडामेंटल गोष्टीपासून सुरू करूयात की एंटरप्रेन्योर आणि बिझनेसमॅन ह्या दोघात काय फरक आहे बरं. लाईक काय वाटतं तुम्हाला? मराठीत मी याचं हे करतो आहे, बिझनेसमॅन व्यावसायिक, एंटरप्रेन्योर उद्योजक. काय वाटतं? लाईक रिस्पॉन्सिव्ह तुम्ही थोडं काही सांगू शकता की शब्द काइंड ऑफ सेमच आहे ना, म्हणजे दोघेही बिझनेस करत आहेत, दोघेही काही गोष्टी करत आहेत, पण याच्यात डिफरन्स काय आहे? काहीतरी फंडामेंटल व्हॅल्यू रिलेटेड डिफरन्सेस आहेत. मी आणखीन थोडंसं डिटेलमध्ये याच्यात हे करतो की आपण एंटरप्रेन्योर म्हणून रतन टाटा किंवा नारायण मूर्ती यांचं नाव घेऊयात उदाहरणाच्या लिस्टमध्ये, आणि बिझनेसमॅनमध्ये अडानी, अंबानी किंवा आणखीन बिर्ला असतील किंवा XYZ आणखीन मोठे लोक याच्यातले हे घेऊयात. नवीन पिढीत घ्यायचं म्हटलं तर झिरोदाचे जे फाउंडर्स आहेत, कामत ब्रदर्स, हे सगळे लोक आहेत जे एंटरप्रेन्योरच्या लिस्टमध्ये येतात. आणि बिझनेसमॅनमध्ये मग बरेच असतील जे काही
Dream11 सारख्या कंपन्या चालवत आहेत, My11 सर्कल, जे काही XYZ गोष्टी आहेत त्या. काय वाटतं काय डिफरन्स आहे या दोन लोकांमध्ये, किंवा ह्या दोन काय क्रायटेरिया काय डिफरन्शिएट करतं या दोघांना? यस निशिकांत. काही लोक फक्त पैसा कमवण्यासाठी काम करतात, येस. काही लोक समाजासाठी काम करतात, येस. प्रोडक्ट आहे समाजाच्या यूजसाठी करतात. येस. फंडामेंटल कसं करायचं ऑन्टरप्रेन्योरला हे माहिती असतं की माझं प्रोडक्ट कसं करायचं, मला किंवा कसं करायचं. इथे तुला तेवढं नसतं. त्याला म्हणजे थोडक्यात तर सिम्पल करायचं त्याला माझं दुकान म्हणू शकतो आपण, तो बिझनेस राईट. कमवतात रोजचे 10,000 किंवा सगळं कमवतात, ते सॅटिस्फाईड आहे. पण तुम्हाला तसं नसतं, त्यांना काय करायचं रोज काही नवीन नवीन आहे का हे झालंच पाहिजे. रोज काहीतरी क्रिएटिव्ह माइंड असेल तर नाही हे झालंच पाहिजे, रोज काहीतरी नवीन नवीन करणे आणि त्यात इम्प्लिमेंट करणे, त्यातून एक व्हॅल्यू निर्माण करणे सोशल. करेक्ट. ही जी नाविन्यता म्हणतो ना आपण, न्यूनेस, काहीतरी वेगळं, इनोव्हेशन, काहीतरी वेगळ्या गोष्टी याच्यातल्या, हेच एका बिझनेसमॅनला आणि एंटरप्रेन्योरला वेगळं करतात. उद्योजक एंटरप्रेन्योर नेहमी ना एखादी जेन्युअनशी प्रॉब्लेम आहे ती इनोव्हेटिव्ह वेनं सॉल्व करायचा प्रयत्न करतो. बेसिक एकदम फंडामेंटल. याच्यात बिझनेसमॅन करतो की त्याच्यात पैसे कसे बनतील बा. लाईक एक कमोडिटी आहे, तिथून तुम्ही घेतली, XYZ ट्रान्झॅक्शन झालं, त्याच्यातून तुमचं मार्जिन ठरलं आणि संपलं. एंटरप्रेन्योर सेम करतोय. शेवटी जर सस्टेन करायचं म्हटलं तर तुम्हाला पैसे लागतात त्याच्यातलं. पण इनोव्हेटिव्ह वेनं करणं, आता बघा आपल्याकडं खूप सगळ्या कंपन्यांची उदाहरणं आहेत. काही आहेत ज्या पाणी क्लीन करून पैसे कमवतात, काही आहे ज्या पाणी घाण करतात. म्हणजे त्यांचं जे काही वेस्टेज आहे त्याच्यात सेम गोष्ट आहे, दोघेही पैसे कमवत आहेत, दोन्ही गोष्टी होतच आहेत. पण तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या माइंडमध्ये तुमचा कॉज काय आहे, तुम्ही कशासाठी काम करतायत, ह्या दोन गोष्टी तुम्हाला डिफरन्शिएट करतात. ह्या बेसिक फंडामेंटल जर डिफरन्स म्हटलं तर. मग आता भरपूरसे उदाहरणं आहेत आपल्याकडं. एक सोशल एंटरप्रेन्योरशिपवाला पार्ट एक असतो, जसं मी आता एक विवेकदादाचं उदाहरण इथं देऊ इच्छितो की तुम्ही एंटरप्रेन्योर और तुम्ही बिझनेसमॅन ज्या काही टाईपनं तुम्ही तुमच्या रुटीन ॲक्टिव्हिटी करतायत, ठीक आहे. पण हा टॅलेंट्रीसारखा एक प्लॅटफॉर्म तुम्ही रन करतायत जो सोशल एंटरप्रेन्योरशिप याच्यात मोडतो. कसा? सोशल एंटरप्रेन्योरशिपमध्ये पैसे बनवणं हे इंटेन्शन नसतं, पण सस्टेन करण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात हे फॅक्ट तुम्ही डिनाय करत नाही. तुम्ही ते फॅक्ट कन्सिडर करून ब्रेक इवन का होईना त्याच्यासाठी मिनिमम कॉस्ट काय आहे ती कव्हरअप झाली पाहिजे आणि मग ते सस्टेनेबल राहील, कंटिन्युअस तुम्ही चालवू शकाल. हा त्याच्या मागचा इंटेन्शन असतो. सो माझ्या लाईफबद्दल आता सांगायचं म्हणजे मी 2018मध्ये 17-18मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडून लाईक 3-6 महिन्यात काही XYZ कारणामुळं मी इंजिनिअरिंग कंप्लीट करू नाही शकलो, म्हणजे पूर्ण करता नाही आलं मला ते. आणि मी छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करण्यासाठी म्हणून आलो. 10वी नंतर मी प्रॉपर यवतमाळचा आहे, यवतमाळमध्ये नेर तालुका म्हणून आहे, तिथला आहे मी. 10वी नंतर आम्हाला 3 महिन्याच्या सुट्ट्या असतात, त्याच्यातला 1-1.5 महिना गावाकडे राहिलो मी पहिल्यांदा. कारण नवोदयमध्ये होतो, हॉस्टेलमध्ये शिकलो, तर त्याच्यामुळं 6-7 वर्ष लाईफचे पूर्ण तिथंच गेलेले याच्यातले. तिथं काही गोष्टी नोटीस केल्या, तेव्हा माझ्या ह्या थिंकिंगबद्दल मला स्वतःलाच आयडिया नव्हती की मी काय विचार करतोय और कसं काय. जस्ट एक इमोशनल पार्ट होता. गावाकडं शेतीवर 90% लोक डिपेंडंट आहेत, ठीक आहे. त्यांचं शेती किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या ह्याच्यात काम होतं. त्यातल्या त्यात आमचा यवतमाळ जिल्हा, म्हणजे मी हे प्राऊडली नाही सांगत आहे, पण एक आहे की पूर्ण भारतात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याच जिल्ह्यात झाल्या, ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त लाईक प्रोडक्शन, कॉटनचं प्रोडक्शन तिथंच होतं. मग कॉटन हे कमर्शियल हे समजलं जातं, म्हणजे लाईक पैसे बनतात कॉटनच्या शेतीतून, एक कमर्शियल पार्टमध्ये फार्मिंगच्या याच्यात मोडतो तो. पण तरीही तिथल्या लोकांची अशी परिस्थिती असणार. मग त्यातल्या त्यात एक महिलांचा पार्ट होता. माझ्या आईनं मला बऱ्याच कठीण याच्यातून शिकवलं, पुढं घेऊन आले, लाईक मोठं केलं लहानाच्या याच्यातलं. तर माझा प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्या स्त्रीबद्दल एक आदरानं बघतो मी नेहमी, किंवा किती स्ट्रगल करतात. आणि आपण नेहमी ऐकतो की एखाद्या शेतकऱ्यानं, माणसानं आत्महत्या केली आहे, पण स्त्रिया असं जनरली करत नाही. इथून त्या सगळ्या परिस्थिती जवळ बघत होतो. बरेच मुलं 10वी 11वी 12वी झाली की लगेच पुण्या मुंबईला जात आहेत, तो एक मायग्रेशनचा विषय. याचं फंडामेंटल कॉज होता की काम नाही आहे गावात, काम नाही आहे आमच्याकडं. गावात आम्हाला 100 रुपये मिळाले तरी चालतात, जे की पुण्यात 300-400 रुपये आहेत. गावातल्या गावात तुमचं सस्टेनेबल होऊन जातं. त्यातल्या त्यात महिलांचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या दिवसात कामं असतात, लाईक पावसाळ्याच्या ह्याच्यात, त्याच्यानंतर उन्हाळ्यात काहीच नाही. मग ते सगळं घेऊन जेव्हा मी संभाजीनगरमध्ये आलो, अशाच एका कार्यक्रमात एक शिबिर होतं, तिथे एक मुंबईच्या महिलांची भेट झाली. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ना वाळवणाचे प्रॉडक्ट त्याची खूपच डिमांड असते मुंबई, पुण्यात, Tier 1 सिटीमध्ये. तिथं एक तर जागा कमी आहे, त्याच्यानंतर लोकांकडे वेळ पण कमी आहे की आपण हे कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातल्या डिमांड खूप आहे.
एक क्लिक झालं असंच की यार आपण असं करू शकतो. गावाकडं महिला आहेत, काम आहे, वेळ आहे, जागा आहे, रिसोर्सेस आहे, सगळं आहे, पण मार्केट नाही आहे अवेलेबल. कुठं विकलं पाहिजे हे माहिती नाही त्यांना. मुंबईमध्ये डिमांड आहे, पुण्यामध्ये डिमांड आहे, नाशिकमध्ये डिमांड आहे, संभाजीनगरमध्ये डिमांड आहे, पण सप्लायचे ऑप्शन्स इतके नाही आहेत, और अफोर्डेबिलिटी नाही आहे, ऑथेंटिक प्रोडक्ट अवेलेबल नाही आहेत. तोपर्यंत तेवढ्या याच्यातले असे एक लिंक बनवली आम्ही म्हटलं की ठीक आहे बा, तुम्ही आम्हाला ना, मी यवतमाळमध्ये त्या ज्या बचत गट आम्ही सुरू केले, नवोदय गृहउद्योग, नवोदय महिला बचत गट. मी नवोदयचा आहे त्याच्यामुळे मी नवोदय ह्या नावानंच ते सगळं सुरू केलं. आणि 10 महिलांना घेऊन आम्ही एक गट तयार केला, त्यांच्याकडून हे सगळे प्रोडक्ट बनवून घेतले. पहिली ऑर्डर जी मिळाली ती खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्यात ज्या महिला होत्या त्यांचा एक बचत गट आहे, ते लोक तिथं वेगळ्या गोष्टी करतात, त्या थोड्याशा हायर एंडवाल्या आहेत. त्यांनी लाईक आर्टिफिशियल ज्वेलरी असेल, वॉलेट्स बनवणं असो, बॅग असो, ह्या सगळ्या एकदम हायर एंडवाल्या गोष्टी बनवतात. ह्या सगळ्या याच्यात त्या करत नाहीत. त्यांच्याकडून आम्ही 5 किलो पहिल्या कुरड्यांची ऑर्डर घेतली. त्याचे त्यांनी 250 रुपयानं समथिंग 1200-1250 रुपये दिले. ते पैसे तेव्हा UPI पण एवढं नव्हतं, म्हणजे मी खूपच जुनं नाही बोलतो, 2020चीच गोष्ट आहे, 18-19च्या याच्यातलीच. पण UPI इतकं हे नव्हतं, तर ते पोस्टाच्या याच्यात पैसे टाका मग त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी ते गहू विकत घेतले, त्यांनी 4 दिवसात कुरड्या बनवल्या. तिथून मग ट्रॅव्हल्सनं कमीत कमी अफोर्डेबल याच्यात इथपर्यंत पोहोचलं पाहिजे, ट्रॅव्हल्समध्ये तो माल टाकला. तो माल काहीतरी 5 किलो शेवळ्या मुंबईत पोहोचवल्या आणि जे काही उरलेले पैसे होते त्यांनी दिले. एक ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं. त्या महिलांना इतका आनंद झाला, एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात की चलो ठीक आहे, काहीतरी तर करतोय आपण, पैसे मिळत आहेत. आणि मला याचा आनंद झाला की आपण आपल्यामुळं काहीतरी घडून आलं आहे. याच्यात आणखीन काहीतरी पैसे कसे बनतील, आपलं कसं चालेल हे नव्हतं. आम्ही बस ऑटोचे पैसे जे काही आहे तेवढे खर्च करायचो आणि ते सगळ्या गोष्टी चालायच्या. कुरड्यांपासून सुरू झालेला प्रवास, जवळपास 25 प्रोडक्ट त्या सगळ्या बनवतात महिला. पापड असतील, शेवळ्या असतील, हात शेवळ्या ज्या म्हणतो आपण, त्या सरगुंड्या आहेत, तिथलं प्रॉपर प्रोडक्ट आहेत, बऱ्याचशा आणखीन याच्यातलं. आणि सेम ट्रान्झॅक्शन तिथं बनवायचं, 10-5 रुपये महाग पडतात, पण एकदम ऑथेंटिक जेन्युअनवालं तिथलं प्रोडक्ट होतं. तिथल्या लोकांना, जे Tier 1 सिटीतले लोक आहेत त्यांना ते मिळतं आणि त्यांची ती जी काही उन्हाळ्यात असं सगळं खाण्याची इच्छा आहे ती पूर्ण होतं. सिम्पलचं ट्रान्झॅक्शन झालं. हा एक सोशल एंटरप्रेन्योरशिपचा एक एक्झाम्पल आहे. याच्या थ्रू एक एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं, मायग्रेशन रिड्यूस होण्यासाठी हेल्प झाली, खूपच छोट्या लेवलवर झाला. 3-4 बचत गटांसोबत काम केलं आम्ही. प्रत्येक उन्हाळ्याच्या सीझनमध्ये 4-5 क्विंटलचा माल जातो. आजही ते काम सुरू आहे. आता आपण ते भारतीय ट्रेडिशनल फूड्स ह्या नावानं एक नवीन स्टार्टअप सुरू करतो आहे, ज्यामध्ये जे काही ऑथेंटिक प्रोडक्ट तयार होतात ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी आपण लॉन्च करतो आहे. ते ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जे काही आहे, जसं कोल्हापूरचा ठेचा फेमस आहे, खानदेशातलं नागली, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या, विदर्भातल्या आणखीन काही गोष्टी आहेत त्याच्यात, मराठवाड्यात काही हे होतं. ऑथेंटिक एकदम हँडमेड, विदाऊट मशिनरी वापरता तयार केलेले प्रोडक्ट त्या साईटवर उपलब्ध असतील. त्याचं इंटेन्शन एवढंच आहे की त्या महिलांना काम मिळावं आणि लोकांना त्यांची एक बेस्ट ऑथेंटिक लाईक ट्रॅडिशनल वेनं तयार झालेली गोष्ट अवेलेबल हवी. सो ही जी सगळ्या गोष्ट सांगितली मी, याच्या मागचं इंटेन्शन एवढंच आहे की तुमच्याकडं प्रत्येक वेळेस पैसे असणं गरजेचं आहे असं नाही आहे. मी कॉलेज स्टुडंट होतो, स्वतःच लाईक होम ट्युटरिंग करून स्वतःचा मेसचा आणि हॉस्टेलचा खर्च पूर्ण करत होतो, पण तरीही हे सगळं करण्याची इच्छा होती आणि जस्ट एक ट्रान्झॅक्शन घडवून आणायचं आहे, पैसे आहेत इथून होतं. जनरली आपल्या सगळ्यांना असं वाटतं की बिझनेस सुरू करायचं म्हटलं किंवा काही गोष्टी करायचं म्हटलं की पैसेशिवाय पर्याय नाही आहे, मग त्याच्यासाठी बरेच लोक थांबून असतात. तर हे पहिलं मिथ किंवा हे जे एक टॅबू आहे तो मी इथं खोडून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर मग आता आपण अगेन आर्टिस्ट आणि त्या सगळ्या याच्यावर येऊयात. आता बघा लाईक झाकीर खान किंवा हे जे सगळे लोक आहेत, आत्ता आम्ही बोलत असताना मुंडे म्हणून एक पोरगा अभि मुंडे, जो सायको शायर या नावानं ओळखला जातो आहे, हे सगळे आर्टिस्ट लोक आहेत. खूप छान लिहितात, खूप छान डिलिव्हर पण करतात, खूप सगळ्या गोष्टी त्यांच्याकडं अंडरस्टँडिंग आणि ते सगळं आहे. पण तुम्ही मला सांगा, जर एका रूममध्ये बसून जर ते हे सगळ्या गोष्टी करत असते तर आज आम्हाला जे माहिती आहे ते माहिती असते का? फक्त तुमच्यात पॅशन असणं, तुमच्यात स्किल असणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. ते तुम्हाला मॉनिटाईज करता आलं पाहिजे, त्याच्याबद्दल लोकांपर्यंत सांगता आलं पाहिजे. आणि खूपच सिम्पलचं एक अल्गोरिदम आहे बरं याचा. सिम्पल सांगतो मी. काय होतं ना, जर सपोज मला हिरो बनायचं आहे, मी सिम्पल स्वतःवरूनच उदाहरण सांगतो, कारण मी मागच्या 4-5 दिवसापासून खूपच एक लाईक इमॅजिनरी याच्यात जगतो आहे की यार साऊथमध्ये जाऊन जर तुम्हाला हिरो बनायचं आहे तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तुमच्याकडं असले पाहिजे फॉलोअर्स. ठीक आहे, इंस्टाग्रामवर जर तुमचे 2-5 मिलियन फॉलोअर्स असतील आणि तुम्हाला आली पाहिजे ॲक्टिंग स्किलचा पार्ट आहे जे मी एकट्यात राहून शिकून कुठेतरी डेव्हलप करू शकतो. पण लोकांनी जर मला ओळखलं पाहिजे, मला पैसे दिले पाहिजे, प्रोड्युसरनं माझ्यावरती 2-5 कोटी खर्च करून एक पिक्चर बनवला पाहिजे, तर त्याच्यासाठी काय लागतं? मग हे सगळं टेक्निकलवाला पार्ट आहे की तुमची
तुमची डायलॉग डिलिव्हरी चांगली असली पाहिजे, तुमचं लुक तुम्ही स्वतःला कॅरी कसं करतायत हेच चांगलं असलं पाहिजे, सोशल मीडियाचा कंटेंट तुम्ही कसा टाकलायत, तुमची ऑडियन्स कुठली आहे, कुठल्या टाईपचे लोक तुम्हाला ऐकतात. आता तुम्ही बघा हॉटस्टारवर इतक्या सगळ्या ॲड येतात, हे सगळे इन्फ्लुएन्सर्स आहेत टिकटॉकच्या एजवाले है ना. टिकटॉक सुरू झालं तिथून आले, आता हे हॉटस्टारवर वेगवेगळे शोज चालवतात. सो सायकलनं खूपच सिम्पल आहे, म्हणजे टेक्निकल पार्ट आहे हा सगळा. तुम्ही एक गोष्ट करता त्याच्यातून एक सेकंड इफेक्ट तयार होतो, त्या सेकंड इफेक्टमधनं थर्ड इफेक्ट तयार होतो. आता मी इथं बोलतोय, रेकॉर्ड होतोय व्हिडिओ हा, कदाचित जर एखाद्याला आवडलं की हा पोरगा खरंच छान बोलतोय तर मला कदाचित कोणीतरी आणखीन बोलवू शकतं, किंवा त्याला मी जे हे सगळं सांगितलं आहे भारतीय ट्रॅडिशनल फूडबद्दल त्याला आवडला, तो गुगल करेल जाऊन, कोणी पण जे काही ऐकतंय ते तो तिथं जाऊन बघेल, वेबसाईट दिसली तिथून तो ऑर्डर करेल, त्याला डिजी मेस किंवा खाना एनिवेअर काय आहे हे माहिती झालं, तो मेसवर जेवतोय, त्याला वाटलं की यार खरंच मी हे ॲप बघितलं पाहिजे. तर बेसिकली मी ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करतोय. खूप प्रॅक्टिकल उदाहरण देतोय मी सिम्पल याच्यातलं, की मी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करतोय, यूज करतोय एकदम काय म्हणतात त्याला एकदम लॉजिकल वेनं, की हे 100, 1000, लाख लोकांपर्यंत जाणार आहे आणि त्या लोकांना ऐकल्यानंतर त्या बोलण्यातून किंवा त्या ऐकण्याच्या ह्याच्यातून काहीतरी मिळतं आहे, त्यांना काहीतरी कॉल टू ॲक्शनवाल्या गोष्टी आहेत आणि मग तिथून त्या ॲक्शन्स होत आहेत आणि माझा रेव्हेन्यू वाढतोय, माझा बिझनेस वाढतोय और माझी ब्रँड इमेज वाढते जाते. म्हणजे जर बिझनेस जरी नाही झाला तर कदाचित फॉलोअर्स वाढतील आणि एखाद्या पिक्चरमध्ये चान्स भेटून जाईल. सो जोक्स अपार्ट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. आता इथं बरेचसे आर्टिस्ट लोक आहेत किंवा ह्या प्लॅटफॉर्ममध्ये भरपूर लोक आहेत जे ह्या याच्यातून येतात. तर माझं एवढंच सांगण्याचा इंटेन्शन आहे की तुम्ही तो जो एक अप्रोच असतो, एक प्रॅक्टिकल अप्रोच असतो, एक प्रोफेशनल अप्रोच असतो, तुमच्यात जी पॅशन आहे, जी तुमच्यात स्किल आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, लोकांसोबत कम्युनिकेट करण्याचा, तुमच्या इमोशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एकदम टेक्निकल वेनं जर वापरला, हे प्लॅटफॉर्म जर बरोबर वापरलेत तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अचीव करू शकता. तुम्ही पैसे कमवू शकता. आणि एक इकिगाई म्हणून एक पुस्तक आहे आणि त्याचा एक मोरल ऑफ द स्टोरी, लाईक ओव्हरऑल सारच त्या पुस्तकाचा हा आहे की तुम्हाला एखादी गोष्ट आवडती करायला, ठीक आहे, आणि ती गोष्ट आवडती आहे तुम्हाला, त्याच्यातून तुम्हाला शांती मिळते आहे, ती गोष्ट करण्याचे तुम्हाला पैसे मिळतात, ठीक आहे, छोटे मोठे काही का होईना, आणि त्या पैशातून तुम्ही तुमची उदरनिर्वाह, तुमचं रुटीन लाईफ जगू शकता. तर तुम्ही जगातले सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात खुशनसीब जे म्हणतो ना आपण, ब्लेस्ड पीपल आहात. कारण तुमच्या आवडीचं काम तुम्ही करू शकतात, त्याच्यातून तुम्हाला पैसेही मिळतात आणि त्याच्यावर तुमचं जगणं बरोबर चालतं आहे. तर हाच एक फंडामेंटल पार्ट आहे. ही खंत मला खूपच जाणवली. ह्या सगळ्या भागातले जे काही पोरं आहेत, आपण खूपच युटोपियन जगात जगतो आहे. युटोपिया लाईक जो काही एक्झिस्ट करत नाही असं. रील्स किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळं खूप इन्स्टंट झालं आहे. 30 सेकंद 20 सेकंद ह्याच्यापर्यंत आयुष्य आलं आहे. आणि जो काही कॉन्टेंट क्रिएटर आहे त्याला व्ह्यूज पाहिजे तर तो सगळी इन्फॉर्मेशन त्या 30 सेकंदात घेऊन येतो. 30 सेकंदात कोणीच इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. पॉसिबलच नाही आहे हे तुमच्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये ऐकावं लागेल जाऊन. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं कराव्या लागतील आणि जी काही स्किल आहे तुमची तिच्यावर एफर्ट्स घ्यावं लागतील, टेक्निकली असो किंवा बाकीच्या याच्यातलं असो. सो सेकंड एक पार्ट आहे याच्यातला की आम्ही आता एक फूड स्टार्टअप चालवतो आहे, खाना एनिवेअर म्हणून. इनडायरेक्टली जवळपास आपण 1 लाख प्लेट जेवण आत्तापर्यंत डिलिव्हर केलं आहे. ॲप थ्रू जवळपास आम्ही 20,000 ऑर्डर्स कंप्लीट केल्या आहेत. त्याच्यातल्या 100-120 मेसवाल्यांसोबत घरगुती जे जेवण देतात महिला, ज्यांना 2-5 हजार रुपये लाईक पाहिजे, कमवायचे आहे, स्किल आहे, कुकिंग स्किल आहे, त्यांना आम्ही एम्पॉवर करण्याचा प्रयत्न करतो आहे कुकिंग स्किल थ्रू आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म देतो आहे. खाना एनिवेअर बेसिकली एक डिजिटल ॲप आहे, एक ॲप सिस्टीम आहे ज्याच्यावरती जर तुम्ही फूड प्रोव्हायडर असाल तर त्याच्यावर लिस्ट होता आणि कस्टमर ज्यांनाही घरगुती जेवण पाहिजे आहे, एक अफोर्डेबल रेटमध्ये पाहिजे, ते लोक ते सर्च करून त्या ॲप थ्रू त्या मेसवाल्यांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांची लोकेशन आणि मोबाईल नंबर असतो, मेनू असतो तिथं. आता ही जी आयडिया आली ना, याची पण बरीच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. 2018मध्ये माझ्या आईसोबत एका फ्लॅटमधून मी टिफिन डिलिव्हरी सुरू केली. मी हॉस्टेलवरती राहत होतो, मेसवरती जेवण करत होतो, 20-25 पोरं होतो आम्ही आणि आम्ही तिथं रोज संध्याकाळी सोबत जेवण करायचो. जेवण करत असताना आम्हाला ते एक कॉमन टॉपिक असायचं की यार चांगली मेस सापडत नाही आहे, जेवण 4 दिवसानंतर खूपच हे होतं आहे की चांगलं जेवण मिळत नाही आहे. मग असेच एखाद्याला रेफरन्स मिळाला की तो त्या मेसवाल्याला फोन करायचा, मग 4-5 पोरं तिथं मेस लावायचे, अगेन तेच 55. तर सगळ्यात पेन पॉईंट होता ह्या सगळ्याच्यात मेस शोधणं. तुम्ही आत्ताही गुगल केला तर तुम्हाला मेस मिळणं खूपच कठीण आहे, पण आमच्या ॲपवरती गेला तर नियरेस्ट ऑप्शन तुम्हाला लगेच दाखवेल, जे की 500 मीटरच्या याच्यावरती असेल. असं इतक्या याच्यापर्यंत आपण पोचलो आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये. तर ही जी आयडिया आली ना,
जेव्हा मी स्वतःची मेस चालवली, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, हे जे पेन पॉईंट्स आम्ही बघितले, तर आम्हाला लक्षात आलं की मेसवाल्यांचे खूपच सगळे पेन पॉईंट्स आहेत. सकाळी असं एखादं प्रोफेशन बघा तुम्ही, ज्याच्यात तुम्ही सकाळी 6-7 वाजता सुरू होत आहेत, भाजीपाला आणतायत, जेवण तयार करतायत, 11 वाजता डिलिव्हरीसाठी देत आहेत, 2 वाजेपर्यंत काम चालतं आहे, 2 तास आराम करतायत, परत 4 वाजता सगळं सुरू होतं आहे, तर रात्री 10 वाजेपर्यंत 24 म्हणजे लाईक पूर्ण आठवडाभर महिनाभर काम आहे. एक जरी सुट्टी पाहिजे असेल तर मुलं हे करतात, कारण रोज जेवणारे लोक जे आहे त्या सिस्टीममध्ये इन्व्हॉल्व, जे मुलं आहेत त्यांना लिमिटेड पैसे येतात घरून, अफोर्डेबल रेटमध्ये द्यायचं आहे. 35 रुपये, 40 रुपये, 32 रुपयात जेवण मिळतं. आणि जो मेस चालवणार आहे त्याला सुट्टीचाही स्कोप नाही आहे. त्याच्या घरी जर काही झालं तर तो 2 दिवसासाठी जातो फक्त, और 1 दिवसासाठी जातो. विद्यार्थी सेम टाईम, ही एज जी आहे, ज्या एजमध्ये पोरं मेसमध्ये जेवत आहेत त्यांच्या वेळेस जेवण चांगलं लागतं, कारण अभ्यास करतोय, तुम्ही पीकवर आहात तुमच्या करिअरच्या बिल्डिंगच्या टाईमच्या याच्यातल्या. तुम्हाला जेवण चांगलं पाहिजे, ऑथेंटिक पाहिजे. जेवणासाठी तुमची एफर्ट सगळ्यात कमी असले पाहिजे, तुम्हाला ऑथेंटिक जेवण मिळालं पाहिजे, जे की मिळत नाही आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा कव्हरअप होतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा सॉल्व्ह करू आपण, ह्याच्यासाठीचा प्रयत्न म्हणून आपलं खाना एनिवेअर ॲप आहे. आणि ही जी आयडिया डिस्कवरी आहे, लाईक जे एंटरप्रेन्योरशिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणतो, की एखादा प्रश्न आहे तुमच्या पुढं आणि तुम्ही त्याला इनोव्हेटिव्ह वेनं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. तर इथं तुम्ही बघितलं असेल, आम्ही जस्ट एक ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म आहोत, ज्याच्यात आम्ही मेसवाल्यांना हेल्प करतो B2Bमध्ये. त्यांना बिझनेस कसा होईल, आणखीन चांगला कसा होईल, त्याच्यातून कशा गोष्टी इम्प्रूव्हाइज होतील. तो जो ॲटिट्यूड मिस होतो आहे तिथं, की एक रेस्टॉरंटवाल्याकडे जसा ॲटिट्यूड असतो तो ना ग्रीट करतो, त्याच्याकडं युनिफॉर्म असतो त्याच्या स्टाफकडं, टेबल लगेच साफ केला जातो, त्याचा मेनू स्टँडर्डाईज असतो, त्याच्याकडं बऱ्याच गोष्टी आहेत, अकाउंटचा पार्ट असतो, त्याला माहीत असते की आपला किती सेल झाला आहे, आपलं मार्जिन किती आहे. पण एखाद्या मेसवाल्याला हे माहीत नसतं मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. खूपच आहेत, आम्ही आता जवळपास 250+ मेसवाल्यांसोबत काम केलं आहे, इनडायरेक्टली डिरेक्टली. पण त्याच्यातल्या जवळपास एक 5 मेसवाल्यांना माहिती असेल सगळं काय सुरू आहे, तर बाकीच्यांचं सायकलिक फॉर्ममध्ये सुरू असतं फक्त. तर मग आम्ही तो प्रयत्न करतो आहे की ही इंडस्ट्री रिव्होल्युशनराईज करूयात आपण, त्याच्यासाठीचे प्रयत्न करूयात, जेणेकरून एंड कस्टमरला एक चांगलं जेवण मिळेल घरगुती टाईपचं. आणि जो काही बिझनेसमध्ये माणूस उतरतो यावाल्या, मोस्ट ऑफ द मिडल क्लास, कमी बऱ्यापैकी मिडल लेवलचं शिक्षण झालेले आणि पोटापाण्यासाठी मेसच्या धंद्यात उतरलेले लोक आहेत त्याच्यात, तर त्यांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म जेणेकरून ते त्यांचं प्रोडक्ट आणखीन चांगल्या लेवलवर विकू शकतील. आणि महिन्याकाठी किती पैसे उरलेत आपल्याला, फक्त आपण मेहनत केली आहे बैलासारखी असं न करता आपल्याला पैसे उरले आहेत हे त्यांना दिसावं, आणि ते पैसे जास्तीत जास्त कसे उरतील ह्याच्यासाठी आपण ह्या मिशनवरती काम करतो आम्ही बेसिकली. आणि ही सगळी स्टोरीज तिथून सुरू झाली आहे, स्वतःच्या पेन पॉईंट्सवरनं. म्हणजे असं नव्हतं, आजकाल बऱ्याच गोष्टी आहेत की स्टार्टअप ग्लॅमर वर्ल्ड झालं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत की सगळे लोक एकदम 5-50 लाख रुपये टाकून एक स्टार्टअप म्हणतात कुठल्याही गोष्टीला याच्यातलं, आणि सो कॉल्ड त्या गोष्टीच्या याच्यात जगत आहेत. ॲक्च्युअली प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे का, ॲक्च्युअली कस्टमरला पेन पॉईंट्स सॉल्व्ह होत आहेत का, खरंच आपल्यामुळं फायदा होतो आहे का, ह्या गोष्टी नंतर कन्सिडर केल्या जातात, ज्या की आधी केल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं मी तुम्हाला. आता याच्याशी रिलेटेड जर काही विचारायचं असेल किंवा काही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, किंवा काही असेल त्याचं. आणि होपफुली मी उत्तर म्हणजे लाईक शेवटच्या पार्टमध्ये एक शेवटचं हे सांगतो आहे की मराठवाड्यातले जेवढे मुलं आहेत आपले, किंवा टॅलेंट्रीसोबत इनडायरेक्टली डिरेक्टली जे पण कनेक्ट झालेले आहेत, त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की एंटरप्रेन्योरियल ॲटिट्यूड ती स्किल आहे ही, है ना. असं नाही आहे की तुम्ही एकदमच ब्लडमध्येच असलं पाहिजे तुमच्या, तुम्ही शिकू शकता. ही तुम्हाला फक्त आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना एक तर ऐकावं लागेल, किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जावं लागेल, त्यांच्यासोबत काम करावं लागेल, आणि ह्या प्लॅटफॉर्मचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. मी फायदाच म्हणाल, तुम्ही फायदा घ्या या गोष्टीचा. तुम्ही स्वतःची रीच वाढवण्यासाठी फायदा घ्या, तुम्ही स्वतःचं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फायदा घ्या, आणि ज्या इंटेन्शनने हे सगळं सुरू झालं आहे त्या इंटेन्शनला सार्थकी लावूयात आपण ह्या सगळ्याच्या थ्रू. आता तुम्ही जे सांगितलं की हे स्टार्ट कसं करायचं, तर हे सगळ्याच बिझनेसला सारखं लागू पडतं का? येस, फंडामेंटल खूपच सिम्पल आहे. मी काय म्हणतो, सिम्पल आहे एकदम. एक सर्व्हिस प्रोडक्ट पाहिजे. आर्टिस्टच्या केसमध्ये एंटरटेनमेंट आहेत, इमोशन्स आहेत, ठीक आहे. तुम्ही एक शायरी लिहिता, एखाद्याचा ब्रेकअपवाली रिलेटेड असेल तर त्याला ती रिलेट होते, किंवा त्याच्या मित्राचा झाला असेल, मैत्रिणीचा झाला असेल तर तो शेअर बटन दाबतो. इंस्टाग्रामचा अल्गोरिदम खूप सिम्पल आहे. इंस्टाग्रामवर जितकं जास्त शेअर होतं किंवा सेव्ह होतं तेवढा जास्त रीच तुम्हाला चांगला मिळतो, ठीक आहे. तर तुमचा कंटेंट असा असला पाहिजे, ठीक आहे.
म्हणजे हे झालं आर्टिस्ट लोकांसाठी. तुम्ही कविता करतायत, तुम्ही शायर आहेत, खूप असं एनर्जेटिक वेनं तुम्ही हे करताय, प्रोग्राम्स होतात, अँकर आहात तुम्ही चांगले, तुम्हाला अँकरिंगसाठी तिथून रिस्पॉन्स मिळू शकतो. आता मी बघितलं की इंट्रोड्यूस करण्यासाठी तुम्ही एक अँकर बोलवता, त्यानं जर ते इंट्रोडक्शन खूप छान केलं आणि ते तुम्ही पोस्ट केलं आणि एखाद्याला आवडलं तर आमच्यासारखे लोक बोलवतील ना की बाबा मी तुझा व्हिडिओ बघितला, तू तिथं आमच्याकडं आमचा एक अर्ध्या तासाचा 1 तासाचा कार्यक्रम आहे, तिथे येऊन अँकरिंग कर. होऊ शकतं असं. आता जे काही स्टँडअप कॉमेडियन आहेत हे US जाऊन बाहेर जाऊन शो करतात, काय करतायत ते बघा. कॉमेडी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी ना खूप इंटेलिजन्स लागतो, माहिती आहे मला. आत्ता जे काही गोष्टी सुरू आहेत सगळ्या याच्यातल्या, ह्युमर लागतो, तुम्हाला ते स्किल डेव्हलप करावं लागतात. स्ट्रॉंग ह्युमर लागतो तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल ह्युमरस वेनं कोणाला हर्ट न होता द्यावं असेल तर. आणि ह्याच्यासाठी बिझनेस ॲटिट्यूड लागतोच, एंटरप्रेन्योरियल ॲटिट्यूड लागतो की मी टॅलेंट ट्रीमध्ये येणं. मी प्रत्येक वेळेस तीच गोष्ट सांगतो कारण सेंटर ऑफ अट्रॅक्शन सध्या हे आहे, मी माझ्याकडं काही घेऊ इच्छित नाही. ते तुम्ही इथे येत आहेत, तुम्ही अशा गोष्टी प्रिपेअर करतायत, अशा गोष्टी बोलतायत, तुम्ही ह्या गोष्टी मागं लागतात की हे पोस्ट करा, टॅग करा, आणखीन लोकांपर्यंत घेऊ, 4 लोकांना स्टेटसवर ठेवतात, तर ते तुम्ही इनडायरेक्टली तुमचा बिझनेस ग्रो करताय, तुम्ही स्वतःला विकतात. ॲक्टर लोक काय करतात म्हणजे शेवटी ॲक्टरचं काय काम आहे ते स्वतःलाच आहे ना. एकदा एज झालं की तुमचा पार्ट निघून जातो. तुमची बॉडी तुमची सगळ्यात मोठी ॲसेट आहे. आमच्यासाठी आमच्या मेस जेवण हे सगळ्यात मोठं ॲसेट आहे, ते विकून आम्ही पैसे कमवणार आहोत, मधातलं जे काही कमिशन असेल ते. ॲक्टर लोक काय करतात, स्किल, एंटरटेनमेंट तो सगळा पार्ट आहे त्याच्यातला. तर फंडामेंटली सगळीकडे सेमच आहे, कुठेही जा तुम्ही काही करा, फक्त ते फंडामेंटल शोधणं हा सगळ्यात कठीण पार्ट आहे की तुम्हाला ते रिलेटेबल करता आलं पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला समजलं पाहिजे. सर मगाशी म्हणत होते दादा की पोर्ट्रेट आणि पासपोर्टमध्ये काय फरक आहे, ते खूपच टचिंग होतं एकदम पार्ट याच्यातला. पोर्ट्रेट काढताना तुम्ही 3000 रुपये देता आणि पासपोर्टचे तुम्ही 50 रुपये देता, तर हेच डिफरन्स आहे बस त्याच्यातला. फोटोग्राफर बनत असाल तर तुम्हाला चूज करणं आहे, पोर्ट्रेट काढणारा बनवायचा आहे की पासपोर्ट काढणारा चूज करायचं, तुमच्या स्किलवर डिपेंड करता ते. मी म्हणत होतो की माझे फोटोजेनिक नाही आहे मी, पण दादाने खूपच भारी फोटो काढला आहे स्वतःचा. आता मला त्यांनी म्हटलं की भाऊ याचे एवढे पैसे पाहिजे तरी मी देईल, आणि म्हणून हा फोटो द्या मला तुम्ही. तुमच्याकडे ज्या काही 4-5 आयडिया आहे त्यानं जसं तुम्ही लिहिणं सुरू करता पेपरवरती, एक A4 साईज पेज घ्या, एक पेन घ्या, पेन पेपर पेन्सिल जे काही लिहिणं सुरू करा. सगळ्यात फंडामेंटल की पहिले आयडिया काय आहे आपले, ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्यातून कोणाकोणाला काय काय इफेक्ट होणार आहे, कुठलीही आयडिया असू द्या. मी फंडामेंटल सगळ्यांसाठी लागू पडेल असं सांगतोय की तुम्ही ती पेपर घेतला, त्याच्यावर लिहिलं की ही आयडिया आहे, त्याच्यानंतर तुम्ही लिहिलं की हे कस्टमर्स असतील आमचे, ह्यांना याच्यातून फायदा होणार आहे. मग ते फायदा होणाऱ्यांसाठी ते पैसे पे करणार आहेत का आपल्याला, 1 रुपया असो की 1000 असो की 1 लाख असो की 1 कोटी असो, वॉट एव्हर, अमाऊंट मॅटर करत नाही. मग ते जे आहे ते पुरवण्यासाठी तुम्हाला जे एफर्ट लागणार आहेत आणि जे पैसे कस्टमर देणार आहेत त्याच्यात काही मार्जिन बनतं आहे का, मग ते 1 पैशाचं असो किंवा 1 कोटीचं असो, ते बनतं आहे का. ते जर बनत असेल आणि तुम्ही ते स्केलेबल फॉर्ममध्ये देऊ शकत असाल की तुम्हाला जगाला 1 लाख रुपये महिन्याचे लागतात आणि तुम्ही इतक्या स्केलवरचं बनवू शकता, तर डेफिनेटली तुम्ही त्या आयडियासाठी गेलं पाहिजे. दॅट्स इट. आणि जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हाच तुम्हाला कळतं की हे चालणार आहे नाही चालणार आहे. दिमागात मी जनरली स्वतःलाही सांगतो हे की ब्रेनवर विश्वास ठेवू नये, हार्टवर विश्वास, स्वतःच्या याच्यावर. इमोशन्स, 2 माणसं असतात आपल्या दोघांच्या आतमध्ये. एक असतो जो स्वतः, तुम्ही जे काही थोडीशी इंटेलेक्च्युअल याच्यात गेले आहेत ना, जे स्वतःचं सेल्फ टॉक म्हणतात, ते लोक स्वतःसोबत कन्व्हर्सेशन असंच होतं. एक ब्रेन टू हार्ट, हार्ट टू ब्रेनवाला असतं. ब्रेन तुमचा नेहमी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो आणि हार्ट तुम्हाला नेहमी इमोशन्स, सोशलिस्टवाल्या गोष्टी सांगतो याच्यातल्या. आणि त्याचा डिफरन्स तुम्हाला करता आला, तुम्हाला खेळता आला स्वतःसोबत की ह्या सगळ्या गोष्टी इझी व्हायला लागतात. मी असं म्हणतोय जनरली, माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की दुनियातले सगळे बिझनेसमॅन जेवढे एंटरप्रिनर आहेत ना, इलॉन मस्कपासून तर अभिलाष गोजेपर्यंत, हे सगळे आर्टिस्ट आहेत कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये. यांनी एक स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करतात. त्या माणसानं बघितलं आहे चंद्रावर सोसायटी बनवायचं आणि मी बघतोय की अफोर्डेबल जेवण प्रोव्हाइड करायचं. दॅट्स इट. जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसं पोहोचता, म्हणजे त्यांना कसं कळेल की हे जेवण प्रॉपर आहे, जास्त चांगलं आहे इतर ठिकाणपेक्षा. ओके, एकदम जर तुम्हाला टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर सिम्पल आहे. आम्ही एक प्रोडक्ट बनवलं, मग आम्ही 5 मेसोबत बीटा टेस्टिंग केली. तिथले जे काही येणारे कस्टमर होते तिथं ऑफर चालवल्या. जवळपास 100 पोरांसोबत कम्युनिकेट झालं, त्यांनी ॲप वापरलं, त्यांनी ऑर्डर टाकल्या. 1-2 महिने रिगरसली हे सगळं सुरू झालं. त्या 100 लोकांशी बोललो मी पर्सनली स्वतः. तर 5 मेसोबत मी प्रत्येक वेळेस मेसमध्ये बसून होतो. मी आत्ता येताना एका मेसमधूनच आलो इथं येताना, म्हणून मला 5-10 मिनटं लेट झाले. की पेन पॉईंट काय आहेत, काय प्रॉब्लेम येतात. तुमचा कस्टमर आणि तुमचा पार्टनर, आम्ही मेसवाल्यांना आमचे पार्टनर्स म्हणतो आणि कस्टमर्स आमचे हे आहेत जे काही जेवण करतात आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू, ते तुम्हाला सांगतात, तुम्हाला येऊन सांगतात. तुमच्या केसमध्ये तुमचे जे आर्टिस्ट आहेत तिथं परफॉर्म करणारे ते तुम्हाला सांगतील की सर हे नाही असं करा, सर हे नाही तसं करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. तर हा एक फंडामेंटल पार्ट आहे टेक्निकली. वेग फॉर्मॅटमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही लाईक पब्लिकमध्ये जाऊन बोला. तुम्ही जे काही तुम्हाला वाटत आहेत कस्टमर्स आहेत तुमचे, त्यांच्याशी जाऊन बोला रँडमली.
मी जनरली करत असतो, मी चहा प्यायला जातो तेव्हा तिथं ग्रुपमध्ये पोरं चहा पितात, बोलतो त्यांना की मी असं एक प्लॅटफॉर्म बनवलं आहे, आवडेल का तुम्हाला घ्यायला बा. आम्ही एक प्रीमियम फीचर लॉन्च करतो आहे ज्याच्यात आम्ही एका सबस्क्रिप्शनमध्ये 5 मेसचं तुम्हाला ऑप्शन देतो आहे. तर जे पोरं एकाच मेसमध्ये जेवतात त्यांनाच म्हटलं आम्ही की आता तुम्ही 2,500 रुपये देतात, तुम्ही जर 200 रुपये एक्स्ट्रा मागितले मी तुम्हाला आणि म्हटलं की तुम्ही 3 मेसवर जेवू शकता, स्विच करू शकता, तर द्याल का? ते म्हटलं नाही देत, मला हेच बरं आहे. मग ते पॉईंट येतात ना, मग उगाच मी त्या फीचरवर पैसे वाया घालण्यात काही फायदा नाही आहे. मला ते लक्षात आलं की आमच्या कस्टमरला नको आहे, त्याला जे भेटलं त्याला फक्त डिजिटल पाहिजे होतं, डिजिटल घ्या तुम्ही, मी पैसे बनवतोय तेवढंच इनफ आहेत आपल्यासाठी. असं ब्रेकडाऊन करणं, छोट्या छोट्या गोष्टीत त्या गोष्टी आणणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि लाईक याच्यातला एक महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्ही तुमचं ड्रीम किंवा तुमचं विजन हे खूपच मोठं असलं पाहिजे अल्टिमेटली, की आम्ही लाईक एक 10,000 50,000 कोटीची कंपनी बनवू, भारतातल्या प्रत्येक सिटीमध्ये जिथेही घरगुती जेवण डिलिव्हर केलं जातं, और जगात जिथेही कुठं आता होम कुक मीलचा खूपच हे होतं आहे, स्लो फूड येतं, एक नवीन कन्सेप्ट आता याच्यातली. आमचं एम आहे की ते प्रत्येक मील म्हणजे 10 पैकी 8 मील हे आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू विकले गेले पाहिजे, और आमच्या प्लॅटफॉर्म थ्रू लोकांनी ऑर्डर केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी आम्ही इम्प्लिमेंट करतो की आता पैठण गेटला एक मेस आहे, त्या मेसमध्ये 100 पोरं जेवतात, त्याच्यातले 2 पोरं आमचे असले पाहिजे, इथपर्यंत हे. तर त्या 2 गोष्टीतला डिफरन्स आणि त्या सगळ्या गोष्टी तशा आहेत.